श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध प्राप्त करून दिलेला आहे. बघा, प्रत्यक्षपणे आपण श्रवण करू. आपल्या अंतरंगातील जी गोष्ट ती प्रामुख्याने आपला दृष्टिकोन आणि आपली मनोवृत्ती कशा प्रकारे पाहता येईल. समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. ज्या प्रकारे आपला दृष्टिकोन सकारात्मक असू दे किंवा नकारात्मक असू दे, ज्या टप्प्यावर आपण उभे आहोत, जे कार्य आपण हाती घेतलेलं आहे, त्या कार्याला प्रत्यक्षपणे बघा आपला हातभार आणि त्याच प्रकारे कार्याचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. दृष्टिकोनाचा महत्त्व समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. बघा, समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे, हिरवे असे अनेक प्रकारचे, अनेक रंगाचे फुगे असायचे. विक्री कमी होऊ लागली की एखादा फुगा तो सिलेंडरमधून बघा प्रत्यक्षपणे हवा भरायचा आणि हवेत सोडायचा. आपण आपल्या बाजारामध्ये, आपल्या मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला ते प्रकार दिसून येतात की नाही. ज्या प्रकारे हवेमध्ये फुगे सोडतात, आपल्याला किती आनंद वाटतो. त्याच प्रकारे ती व्यक्ती सिलेंडरमधून हवा भरायची आणि हवेत ते फुगा सोडून द्यायचं. उंच उंच जाणारा फुगा ते पाहून मुलं फुगे घेण्यासाठी गर्दी करत असत. आता विचार करा, आपल्या हाताशी लहान मुलं आहेत, ते हट्ट करणारच की नाही, बरोबर की नाही. तर त्यासाठी ती लहान लहान मुलं फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्याचा धंदा जोरात सुरू व्हायला लागला. असे तो दिवसभर करत असे. परंतु असंच एकदा फुगे विकत असताना फुगेवाल्याच्या लक्षात आलं, बघा दृष्टिकोनाचा कसा भाग दिलेला आहे, की कोणीतरी आपलं जॅकेट ओढतंय. ज्याप्रमाणे शर्ट आहे, शर्टाच्या वरती त्याने जॅकेट घातलं होतं, परिधान केलं होतं, ते एखादं लहानसं मूल त्याचं जॅकेट ओढत होतं. त्यानं मागे वळून पाहिलं तर तिथं एक लहान मुलगा उभा होता. मुलानं त्याला विचारलं, काका, काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का? बघा कसा प्रश्न विचारला. अनेक प्रकारचे त्याला फुगे दिसायचे. लाल, निळे, पिवळे, हिरवे असे अनेक प्रकारचे फुगे होते. परंतु मनामध्ये प्रश्न उभा राहिला की काका, काळ्या रंगाचा फुगा हवेत उडेल का? मुलाच्या जिज्ञासेचं त्याला कौतुक वाटलं आणि मोठ्या प्रेमाने त्याला उत्तर दिलं, बाळा, फुगा रंगामुळे नाही, फुगा रंगामुळे उडत नाही, तर त्याच्या आत जे काही आहे त्यामुळे तो हवेत उंचच उंच उडत असतो. कसा भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंतरंगात आपला दृष्टिकोन कसा असावा, आपली जगण्याची मनोवृत्ती, आपल्या जगण्याचं ध्येय
आपण प्रत्यक्ष एका कामामध्ये बिझी असतो, व्यस्त असतो, परंतु ते काम आपल्या हातून पूर्ण व्हावं यासाठी आपण मेहनत करत असतो आणि ते काम पूर्ण होत असताना शेवटचा टप्पा बघा, काम पूर्ण व्हायच्या अगोदर थोडंसं काम बाकी राहिलं की आपल्याला आनंद वाटतं की काम थोडंच राहिलेलं आहे आणि ज्यावेळी पूर्ण होतं त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर आपोआप आनंद होतो की नाही, एक प्रकारे हसू येतं की नाही, नक्कीच. मग त्याचप्रमाणे आपला दृष्टिकोन कसा असावा. ज्या प्रकारे त्या लहान मुलाने प्रश्न विचारला की काका, काळ्या रंगाचा फुगा हवेत उडेल का? बघा, काकांनी पण उत्तर उत्तम असं दिलं. फुगा कोणत्याही रंगाचा असू दे, त्यामध्ये हवा भरली की नक्कीच तो उडत असतो. मग त्याचप्रमाणे समर्थांनी सुद्धा उत्तमाचा भाग दिला. मनुष्याला शिकवण का प्राप्त झालेली आहे, संस्कार का उत्तमाचे हवेत, कारण ज्या प्रकारे जे संस्कार आणि जी शिकवण त्याच्या परेमध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो उठून दिसणार नाही, चमकणारा दिसणार नाही. आपण ऐकतो आणि सोडून देतो, परंतु तीच गोष्ट जर आपण अंतरंगात, आपल्या अंतरी, आपल्या परेमध्ये जर साठवून ठेवली ना, ज्या प्रकारे समर्थांनी श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सामर्थ्य प्राप्त होत नाही. आपण काय करत असतो, फक्त ऐकतो आणि सोडून देतो, बरोबर की नाही. म्हणून जगण्याचं महत्व, आपला दृष्टिकोन का महत्वाचा आहे. आपला दृष्टिकोन नाहीये, बरोबर की नाही. ज्याप्रमाणे डोळ्याचं महत्व दिलेलं आहे, आकाशांमधून बघा प्रत्यक्षपणे हवेत जाणारा विमान आपल्याला उडताना दिसतो, परंतु नजर जर आपली एखाद्या वेळी बाजूला सरली की तो विमान सुद्धा आपल्याला दिसत नाही. कारण का, जोपर्यंत नजर त्या विमानावर आहे तोपर्यंत आपल्याला दिसेल, पण नंतर तोच विमान ज्या मार्गाने जात आहे, परंतु आपली नजर, आपला दृष्टिकोन बदलला, आपली नजर हटली आणि त्याचप्रमाणे आपल्याला दिसे नसतं झालं. म्हणून समर्थ म्हणाले, दृष्टिकोन का महत्वाचा आहे. जोपर्यंत परा पश्यंती मध्यम आणि वैखरी याचा भाग समर्थांनी दिला, त्याचप्रमाणे समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे की अंतरंगातील जी गोष्ट आहे, आपला दृष्टिकोन आणि आपली मनोवृत्ती कशी असावी. ज्याप्रमाणे यात काही रहस्य नाहीये, शोधा म्हणजे सापडेल. लहानशा मुलाने प्रश्न विचारला तरी सुद्धा त्या लहान मुलाला उत्तर मिळालं की नाही. म्हणून समर्थांनी उत्तमाचा का भाग दिलेला आहे. वरी प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी आणि वरून कितीही आपण पाहिलं तरी सुद्धा दृष्टिकोन वेगळाच आहे ना. वरी पाहता वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे, असं होता कामा नये. जय जय रघुवीर समर्थ.